नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सचिन पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेची KYC पुन्हा नव्याने सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 31/12/2025 म्हणजेच 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे। लाडक्या बहिणींनो, आता इथे व्यवस्थित माहिती समजून घ्या। ही नव्याने सुरू झालेली KYC कोणी करायची आहे? पहा लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम आपण पहिला मुद्दा पाहूया। ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील वारलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी घटस्फोटित आहेत, अशा महिलांनी आपली KYC कंपल्सरी करायची आहे, कारण त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन वेबसाईटवर देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणी घटस्फोटित आहेत, त्यांनी आपली KYC लवकरात लवकर करून घ्या। हा झाला पहिला मुद्दा, सर्व लाडक्या बहिणींना क्लिअर झालेला आहे। आता आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहूया। ज्या लाडक्या बहिणी विवाहित आहेत परंतु KYC करताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या असतील, तर त्यांनी सुद्धा आपली KYC करायची आहे। सर्व लाडक्या बहिणींनी व्यवस्थित माहिती समजून घ्या, जेणेकरून तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कायमचे चालू राहतील। आपण आता आलेलो आहोत लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, आपल्याला शासनातर्फे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। KYC प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे KYC करताना चुका झाल्या असल्यास, आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या लाडक्या बहिणी। बऱ्याच लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांच्याकडून KYC करताना प्रश्न निवडताना काही चुका झाल्या होत्या, तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी आपली KYC पुन्हा करायची आहे, जेणेकरून तुमच्या मनात कोणताही संभ्रम राहणार नाही। KYC प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। पहा लाडक्या बहिणींनो, पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास इथे क्लिक करा आणि सर्वात शेवटी आपल्याला महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। पहा लाडक्या बहिणींनो, नोट ही केवळ सुधारणा करण्याची अंतिम संधी वन टाइम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची सूचना आपल्याला देण्यात आलेली आहे। ही शेवटची संधी असून पुन्हा इथे चूक झाल्यास सुधारणा करण्याची संधी तुम्हाला परत मिळणार नाही। त्यामुळे व्यवस्थित माहिती समजून घ्या, कारण शासनातर्फे KYC संदर्भात GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग या विभागामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तुम्ही इथे तारीख सुद्धा पाहू शकता, दिनांक 11 डिसेंबर 2025। पुढे आपण शासन निर्णय पाहूयात। या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे व त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर हा झाला पहिला मुद्दा। ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील वारलेले आहेत त्यांनी आपली स्वतःची KYC करायची आहे व त्यानंतर आपल्या पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहे। आता त्यांनी आपली स्वतःची KYC कशा प्रकारे करायची आहे याबाबत वेबसाईटवर नवीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत, पाहणारच आहोत आपण पुढे। त्यानंतर पुढे पहा लाडक्या बहिणींनो, सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील, तर अशा लाभार्थ्यांनी सुद्धा आपली KYC पूर्ण करायची आहे व यासंबंधी KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी वन टाइम एडिट ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे। त्या अनुषंगाने सदर योजनेच्या वेब पोर्टलवर आवश्यक ते सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। चला तर लाडक्या बहिणींनो, आपण पाहूयात KYC प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करायची आहे
अतिशय साधी व सोपी पद्धत आहे. या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अगदी 2 मिनिटामध्ये ही KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. पहा लाडक्या बहिणींनो, ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर येथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर असं पेज आपल्यासमोर ओपन होईल. इथे आपल्याला ज्या लाडक्या बहिणीची KYC करायची आहे तिचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे, आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा कोड टाकून मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करून पुढे आपल्याला OTP पाठवण्यात येईल. आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात येईल. तो OTP आपल्याला इथे सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर 2 पर्याय आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण ज्या लाडक्या बहिणीची KYC करत आहे ती विवाहित आहे की अविवाहित आहे हा पर्याय इथे आपल्याला निवडायचा आहे. तर इथे आपण विवाहित हा पर्याय निवडूयात आणि ज्या लाडक्या बहिणींचे लग्न झालेले नसतील त्यांनी अविवाहित हा पर्याय निवडायचा आहे. आपण इथे विवाहित हा पर्याय निवडूयात आणि पुढे जाऊयात. त्यानंतर पुढील पेज आपल्यासमोर असं ओपन होईल. आपल्याला 3 पर्याय दिसत आहेत. पती हयात आहेत, पतीचे निधन झाले आहे आणि घटस्फोटित असे 3 पर्याय आपल्याला इथे देण्यात आलेले आहे. हे पर्याय पहिले KYC करताना नव्हते, परंतु या वेबसाईटमध्ये सुधारणा केल्यामुळे हे पर्याय आता ऑप्शन म्हणून देण्यात आलेले आहे. आता इथे व्यवस्थित माहिती समजून घ्या लाडक्या बहिणींनो. आपण आता ज्या महिलेची KYC करत आहोत त्या लाडक्या बहिणीचे पती वारल्यामुळे आपण इथे पतीचे निधन झाले आहे हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. परंतु जर तुमचे पती हयात असतील तर तुम्हाला पती हयात आहे हा पर्याय निवडायचा आहे आणि जर तुम्ही घटस्फोटित असाल तर घटस्फोटित हा पर्याय निवडायचा आहे. तर इथे आपण पतीचे निधन झाले आहे हा पर्याय निवडणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर पुढील पेज असं आपल्या समोर ओपन होईल. आता इथे आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या. सर्वात अगोदर आपण इथे आपला जात प्रवर्ग निवडूयात. जो कोणता तुमचा जात प्रवर्ग असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. जात प्रवर्ग निवडल्यानंतर पुढे इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या लाडक्या बहिणींनो. हे जे आपल्याला 2 प्रश्न दिसत आहेत त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला नाही म्हणून निवडायची आहेत. मी आधीच या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नाही म्हणून निवडलेले आहेत. पहिले KYC करताना जे 2 प्रश्न विचारले होते ते वेगळे होते व त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला होय म्हणून सिलेक्ट करायची होती. परंतु आता विचारण्यात आलेले प्रश्न हे वेगळे असल्यामुळे इथे आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरेही नाही म्हणून निवडायची आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये पहा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही म्हणून इथे आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरेही नाही म्हणून निवडलेली आहेत. त्यानंतर पुढे पहा लाडक्या बहिणी, आपण ही KYC विधवा महिलेची करत असल्यामुळे आपण इथे पुढील जे टिक मार्क आपल्याला दिसत आहेत, उदाहरणार्थ पहा, माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेन. व दुसरं टिक मार्क आहे, उपरोक्त अनुक्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. तर अशा प्रकारे या दोन्ही प्रश्नांना टिक मार्क करून सबमिट करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आधार कार्डची झेरॉक्स व पतीच्या किंवा वडिलांच्या मृत्यूचे प्रमाणपत्राचे झेरॉक्स अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहे. अशा प्रकारे ज्या महिलांचे पती किंवा वडील वारलेले आहेत त्यांनी आपली KYC अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायची आहे. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे, कारण याबाबत शासनातर्फे GR सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. जर एखादा मुद्दा समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा
आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.